महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. सारंगखेडा पोलिसांची मोठी कारवाई. प्रतिबंधित गुटखा जप्त. अन्न व औषध प्रशासनाकडून गुन्हा दाखल. पांढऱ्या स्विफ्ट डिझायरमधून लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. संबंधितांवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत एका स्विफ्ट डिझायर कारमधून 5,98,440 रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त केलाय. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागानेही गंभीर दखल घेत संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 21 जून रोजी सारंगखेडा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार देऊरटेंभा मार्गावर महारू बापू गिरासे ऊसाच्या पिकाच्या शेताजवळ संशयित स्विफ्ट डिझायर क्रमांक MH39L9900 वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान वाहनातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस व साठवणुकीस बंदी असलेला गुटखा सुगंधित पान मसाला आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या कारवाईनंतर सारंगखेडा पोलिसांनी अन्न सुरक्षा विभागाला माहिती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी श्री आ. सदाफुले यांनी जप्त मालाची तपासणी करून नमुने संकलित केले. प्राथमिक तपासणी संबंधित पदार्थ प्रतिबंधित असल्याचे निष्पन्न झाल्याने अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनाच्या पत्रानुसार संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली. जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणातील दोषीविरुद्ध कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाल्याची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रतिबंधित गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात प्रशासनाचा दणका. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई अटळ.